डोंबिवली रेल्वे स्टेशनवर आषाढी एकादशी वारीचा गजर। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची विशेष उपस्थिती। टाळ वाजवत भजनात रवींद्र चव्हाण दंग। पाण्याखाली साकारली विठुरायाची रांगोळी। रत्नागिरीच्या देवरुखमध्ये विलास रहाटेंची कलाकारी। आषाढी निमित्ताने साकारली विठुरायाची रांगोळी। सातारा जिल्ह्यात आतापर्यंत 1800 मिलीमीटर पावसाची नोंद। महाबळेश्वरमध्ये कमी पावसाची नोंद। साताराच्या अनेक भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा। कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला। धरणात सध्या 66.46 टीएमसी पाणीसाठा। पाण्याची आवक ही 30,891 क्युसेकने सुरू। गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी। गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग। पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांची राधानगरी धरणाला भेट। धरणाच्या रेडियल गेटच्या जागेची केली पाहणी। मोहरम निमित्त चंद्रपूर जिल्हा कारागृह 2 दिवस सर्वसामान्यांसाठी खुलं। कारागृहातील दर्ग्यातील पवित्र विहिरीचं पाणी प्राशन करण्यासाठी भाविकांची गर्दी। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यास सुरुवात। अमरावतीत 22 दिवसांच्या बाळाला दिले विळ्याचे चटके। मेळघाटाच्या दहेद्री गावातील धक्कादायक प्रकार। अंधश्रद्धेतून बाळाला चटके दिल्याची माहिती। अमरावतीच्या मेळघाटमध्ये शिक्षणाचे 3 तेरा। जिल्हा परिषदेच्या सीईओंची अचानक दुर्गम भागाला भेट। भेटी दरम्यान मेळघाटातील अनागोंदी कारभाराची पोलखोल। जिल्हा परिषदेचे 5 शिक्षक, ग्रामसेविका निलंबित। जालन्यात अवैध रेशन साठा जप्त। जालना पोलिसांची कारवाई। 1,19,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। बुलढाण्याच्या ग्रामीण भागात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर एलसीबीची कारवाई। 9 जुगारांविरुद्ध गुन्हा दाखल। 2,57,000चा मुद्देमाल जप्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।